महासागर न्यूज. नमस्कार. महासागरमध्ये मी स्वप्नील दुधारे आपले स्वागत करतो. रायगड जिल्ह्यात काल झालेल्या मुसळधार पावसामुळे महाड शहरात पुन्हा एकदा पुराची परिस्थिती निर्माण झाली होती. सावित्री नदीने धोक्याची पातळी ओलांडत रौद्ररूप धारण केल्यानं शहरातील सुकट गल्ली आणि मुख्य बाजारपेठेत पुराचं पाणी शिरले. आज पाणी ओसरल्यानंतर व्यापार आणि दुकानांची साफसफाई सुरू केली असून मोठ्या आर्थिक नुकसानीमुळे नुकसान भरपाईची मागणी या ठिकाणी होत आहे. कालपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सावित्री नदीला मोठा पूर आला. याचा फटका महाड शहरातील सुकट गल्ली आणि मुख्य बाजारपेठेतील व्यापाऱ्यांना बसला. पुराचं पाणी दुकानामध्ये शिरल्याने मोठ्या प्रमाणात मालाचं नुकसान झालं. अनेक दुकाने पूर्णपणे पाण्याखाली गेल्याने व्यापारी वर्ग चिंतेत सापडला आहे. आज सकाळपासून पुराचं पाणी ओसरल्यानंतर व्यापारी आणि नागरिकांनी दुकानांमधील चिखल आणि माती काढण्यास सुरुवात केली आहे. साफसफाईची कामं युद्धपातळीवरती सुरू असेल तरी देखील मोठ्या आर्थिक नुकसानामुळे व्यापारी वर्ग हवालदिल झाला आहे. शासनाने पंचनामे करून तातडीनं नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी आता व्यापाऱ्यांकडून करण्यात येत आहे. महासागर न्यूज.